नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नरे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी डिग्री अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। अपडेट असे विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका पदांचे वेळापत्रक कधी येणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे। तर त्याची महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट अशी आहे। बघा अपडेट काय आहे, आचारसंहितेपूर्वी मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका। आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण काय, तुम्ही म्हणाल सर जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका मिळणार आहे, याचा आणि आमचा आरोग्यसेवक, ग्रामसेवक या पदांचा काय संबंध? तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका मिळणार आहे, त्याच प्रकारे मित्रांनो जर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या पदाची एक्झाम होऊन जर झेडपीच्या देखील नियुक्त्या जर विद्यार्थ्यांना मिळाल्या तर विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने झेडपीची प्रोसेस ही लवकरात लवकर झाली आणि लवकरात लवकर मित्रांनो ही प्रोसेस होऊन विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली असं म्हणता येईल। कारण विद्यार्थ्यांनो आता आचारसंहिता देखील लागणार आहे। आता विद्यार्थ्यांनो आचारसंहिता कधी लागणार आहे, तर विद्यार्थ्यांनो आचारसंहिता देखील तुम्ही जर बघितलं तुम्हाला मी सांगणार आहे। तर आचारसंहितेच्या अगोदर जर विद्यार्थ्यांनो कमीत कमी तुमची एक्झाम जरी झाली तरी विद्यार्थ्यांनो तुमचा मोठा फायदा होणार आहे। नाहीतर जर आचारसंहिता लागली तर तुमची एक्झाम होणार देखील कठीण होईल, एक्झाम देखील त्या दरम्यान होऊ शकत नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम आचारसंहितेच्या पूर्वी व्हायला पाहिजे, म्हणजेच मित्रांनो वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर झालं पाहिजे। या हेतूने मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला ठिकाणी बनवून देत आहे, प्लस मी तुम्हाला अपडेट ठिकाणी देत आहे। तर बघा मित्रांनो, ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, येत्या 16 फेब्रुवारीपूर्वी मित्रांनो प्रक्रिया संपवण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे। काय नियोजन आहे की 16 फेब्रुवारीपूर्वी जे काही मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षक यांना देखील नेमणुका द्यायची आहेत। आता बघा हे बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर बातमी अशी आहे, लोकसभा निवडणुकीची मित्रांनो आचारसंहिता फेब्रुवारी अखेर मित्रांनो जाहीर होण्याची शक्यता आहे। कधी मित्रांनो, फेब्रुवारी अखेर, लक्षात घ्या। त्यामुळे जिल्हा परिषदेकडून वेळेत पवित्रवर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्ता यादीनुसार 16 फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केलेले आहे। आता बघा मित्रांनो, हे संपूर्ण देखील नियोजन झाले आहे। त्याचप्रकारे मित्रांनो झेडपीचं देखील नियोजन झालं आहे का, झेडपीचं देखील मित्रांनो वेळापत्रक कधी येईल, झेडपीचं देखील एक्झाम कधी होईल हे नियोजन झालं आहे का, नाही। मग विद्यार्थी मित्रांनो आता आचारसंहिता लागणार आहे आणि जर आचारसंहिता जाहीर झाल्या किंवा लागल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम होण्या देखील खूप कठीण होईल। मग विद्यार्थी तुम्हाला आणखी या ठिकाणी काही काळ थांबावं लागणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमची एक्झाम होतात की नाही होतात हाही प्रश्न निर्माण होतो। कारण विद्यार्थ्यांनो हे महत्त्वाचे पद आहे, जवळजवळ 50% पदांची एक्झाम बाकी आहे आणि सर्वात जास्त अर्ज मित्रांनो ह्या पदांसाठी आलेले आहे। ग्रामसेवक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहे। यांची एक्झाम होणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच मित्रांनो पुढची प्रोसेस देखील कंप्लीट करता येईल। आता विद्यार्थ्यांनो यासाठी 2 कारण सांगितलं जात होतं। पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांनो की पेसेचा निर्णय। आता पेसेचा निर्णय मित्रांनो कधी होणार आहे, 9 तारखेला मित्रांनो ह्यावर सुनावणी होणार आहे, लक्षात घ्या। 9 तारखेला सुनावणी होणार आहे आणि 9 तारखेच्या सुनावणीच्या नंतर जर विद्यार्थ्यांनो जानेवारी महिन्यामध्ये याची एक्झाम जर ठिकाणी घेतली गेली, झेडपीची आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका जर जानेवारी महिन्यामध्ये एक्झाम घेतली गेली तर विद्यार्थ्यांनो खऱ्या अर्थाने तुमची झेडपीची प्रोसेस ठिकाणी कंप्लीट होईल आणि जर विद्यार्थ्यांनो त्यांनी झेडपीची जी एक्झाम आहे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या पदाची जर एक्झाम त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये घेतली नाही आणि ती एक्झाम मित्रांनो ते जर जानेवारी न करता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जर घेऊन गेले तर तुमची एक्झाम होणं कठीण आहे। कारण विद्यार्थ्यांनो आचारसंहिता फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत लागणार, लक्षात घ्या। आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे। मग विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे कोणता महिना उरला, जानेवारी महिना उरला। जानेवारी महिन्यामध्ये तुमची एक्झाम झालीच पाहिजे आणि एक्झाम मित्रांनो होण्याचे चान्सेससुद्धा आहेत। कारण 9 तारखेला मित्रांनो पेसाबाबत निर्णय आहे, जर त्यामध्ये फायनल डिस्पोजल जर आला तर तुमची एक्झाम होऊ शकते आणि जर फायनल डिस्पोजल नाही आला तरी तुमची एक्झाम घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। आता फक्त मित्रांनो ग्रामविकास विभागावरती डिपेंड आहे की एक्झाम घ्यायची की नाही। जर त्यांनी मित्रांनो टाळाटाळ केली तर तुमच्या ठिकाणी एक्झाम होणं कठीण आहे आणि जर मित्रांनो त्यांनी विचारामध्ये घेतलं की एक्झाम घ्यायची तर एक्झाम तुमची होऊन जाईल, म्हणून तुम्ही काळजी करू नका। पण सांगायचं तो असं मित्रांनो की आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहितेच्या अगोदरच तुमची एक्झाम झाली पाहिजे, तेव्हाच मित्रांनो विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे आणि तेव्हाच मित्रांनो खऱ्या अर्थाने झेडपीची प्रोसेस ठिकाणी कंप्लीट करता येईल। म्हणून आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम झालीच पाहिजे, यासाठी तुम्हालाही प्रयत्न करायचे। प्रयत्न कसे करायचे तर मित्रांनो जे काही मंत्री असतील त्यांना तुम्हाला सांगायचे आहे की आचारसंहिता लागणार त्याच्या अगोदर एक्झाम घ्या किंवा मित्रांनो पेसाबाबत जो काही निर्णय तो लवकरात लवकर घ्या किंवा झेडपीची एक्झाम ठिकाणी कंडक्ट करा, हे तुम्हाला बोलायचंच आहे। प्लस म्हणजे तुम्ही त्यांना ईमेल करू शकता, ट्विट करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो की ग्रामविकास विभागाला तुम्ही ठिकाणी विनंती करू शकता, जे काही मंत्री असतील त्यांना तुम्ही ठिकाणी फोन करू शकता, नंतर त्यांना ईमेल करू शकता, निवेदन देऊ शकता, जेणेकरून तुमची लवकरात लवकर एक्झाम झाली पाहिजे। आचारसंहितेच्या अगोदर जर तुमची एक्झाम झाली तर मित्रांनो खऱ्या अर्थाने तुमच्या ठिकाणी भरती ही ठिकाणी प्रक्रिया त्या ठिकाणी कंप्लीट करता येईल। म्हणून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर एक्झाम होणं गरजेचं
गरजेचं आहे. नाहीतर आचारसंहिता जर लागली तर आचारसंहितेच्या नंतर तुमच्या ठिकाणी एक्झाम होणं कठीण होईल. प्लस म्हणजे मित्रांनो आचारसंहितेच्या दरम्यान तुमची एक्झाम या ठिकाणी होत नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, लवकरात लवकर तुमची एक्झाम कशी होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जितकी जास्त विद्यार्थी प्रयत्न करतील तेवढी एक्झाम कंडक्ट लवकरात लवकर होईल. म्हणून विद्यार्थ्यांनो ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल. वेळापत्र ही मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये जाहीर होणं ठिकाणी गरजेचं आहे. जानेवारी महिन्यामध्ये जर तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलं तर विद्यार्थ्यांनो खऱ्या अर्थाने तुमच्या ठिकाणी एक्झाम होऊ शकेल. जानेवारी महिन्यामध्ये जर एक्झामचं वेळापत्र नाही आलं तर कमीत कमी मित्रांनो डिसेंबर जो महिना आहे तर याच्या मित्रांनो शेवटचे जे काही तारखा असतील त्या दरम्यान जरी वेळापत्र आलं तर तुमची एक्झाम जानेवारीमध्ये होईल. नाहीतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे वेळापत्र जाहीर होणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.